आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराचे उद्या वितरण। महादेवपूरचे ग्रामसेवक रंगनाथ मोरे सन्मानित। नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार वितरण सोहळा उद्या बुधवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सकाळी जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीत पार पडणार आहे। या कार्यक्रमात जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे। जिल्ह्यातील प्रभावी प्रशासन, पारदर्शक कामकाज, विकास कामांची कार्यक्षम अंमलबजावणी आणि नागरिकाभिमुख सेवा हे निकष ठेवून यावर्षी जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची आदर्श अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे। निवड प्रक्रियेत ग्रामीण भागातील सर्वांगीण कामकाज, समन्वय, नियोजन आणि स्वच्छ व उत्तरदायी प्रशासन यांचा विशेष विचार करण्यात आला आहे। नाशिक तालुक्यातील महादेवपूर ग्रामसेवक रंगनाथ संतोष मोरे यांची आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून निवड झाली आहे। गेल्या 4 वर्षात गावाच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कामांचे जिल्हा प्रशासनाने विशेष कौतुक केले। गावाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, संसाधनांचा प्रभावी वापर आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात त्यांची भूमिका उल्लेखनीय राहिली आहे। महादेवपूरमध्ये दर्जेदार व सुरळीत रस्त्यांची उभारणी, सोलर ऊर्जेवर आधारित वीज यंत्रणा, पाणी पुरवठ्याचे शाश्वत नियोजन, घराघरात शौचालय निर्मित, डिजिटल शाळा, डिजिटल अंगणवाडी आणि अनेक मूलभूत सुविधा उभारण्यात मोरे यांनी पुढाकार घेतलाय। या सर्व कामांमुळे गावाच्या विकासाचा वेग लक्षणीय वाढला असून गावाने प्रगतशील ग्रामपंचायत म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे। ग्रामविकासासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थ यांना सोबत घेऊन सहभागी विकासाची अंमलबजावणी करणे ही मोरे यांची कार्यशैली राहिली आहे। सामूहिक नेतृत्वातून गावातील अनेक समस्या मार्गी लागल्या असून ग्रामस्थांमध्ये एकीची भावना निर्माण झाली आहे। उद्याच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात रंगनाथ मोरे यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून महादेवपूर गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। उद्या नाशिक मधील जिल्हा परिषदेमध्ये 15 गावातील 15 ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे आणि हे पुरस्काराचे वितरण ओमकार पवार यांच्या हस्ते होणार आहे आणि वेगवेगळ्या कामानिमित्त किंवा गावाचा सर्वांगीण विकास करण्यावर या सर्व ग्रामसेवकांना पुरस्कार दिला जाणार आहे। आणि आपण आता सध्या आलेलो आहोत महादेवपूर येथे। आपल्या सोबत आहेत ग्रामसेवक रंगनाथ संतोष मोरे यांना देखील उद्या पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी असे कोणते कार्य केले आहे आणि गेल्या 3 वर्षांपासून गावच्या कोणत्या प्रकारे विकास केला आहे की त्यांना उद्या हा पुरस्कार जाहीर होणार आहे। नमस्कार, मी रंगनाथ संतोष मोरे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत अधिकारी महादेवपूर। कालच जिल्हा परिषद नाशिक यांनी आदर्श ग्रामसेवक सन 2024-25 या वर्षाकरिता पुरस्कार आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर केला। त्यामध्ये ग्रामसेवक म्हणून माझं स्वतःचं नाव नाशिक गटातून पुरस्कार म्हणून देण्यात आलं। त्याबद्दल मी जिल्हा परिषद प्रशासन, पंचायत समिती प्रशासन यांच्याकडनं आभार मानतो। या पुरस्काराचे खरे सन्मानार्थी माझे गावचे सरपंच, माझे गावचे सदस्य, माझी आजी सरपंच, तसेच माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे माझे ग्रामपंचायत कर्मचारी, या सगळ्यांचं योगदान या पुरस्कारामध्ये आहे। हा पुरस्कार मी माझ्या या सर्व टीमला, माझ्या या सर्व सहकाऱ्यांना समर्पित करतो। या पुरस्कार घेत असताना गावामध्ये संपूर्ण गाव तसं जर पाहिलं तर पूर्वी आबाळेवाडी म्हणून प्रसिद्ध होतं। गेल्या 7-8 वर्षापासून या गावाची खऱ्या अर्थाने कायापालट होण्यास सुरुवात झाली। मी गेल्या या महादेवपूरमध्ये 4 वर्षापासून कार्यरत आहे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून। तर काम करत असताना संपूर्ण गावात रस्ते, संपूर्ण गावात जवळजवळ एक 40 सोलर आहेत। जेवढ्या शासकीय संस्था आहेत त्या संस्थांना देखील सोलर पंप आहेत। त्यानंतर गावासाठी पिण्यासाठी स्वतंत्र आरो आहे, त्याचबरोबर स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था आहे। माझ्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये एकूण 143 वैयक्तिक नळ कनेक्शन आहे आणि 143 कुटुंब देखील आहे। प्रत्येक घराला स्वतंत्र नळ कनेक्शन आहे, कुठल्याही महिलेच्या डोक्यावरती हंडा नाही। माझ्या गावात 223 कुटुंब आहेत। या 223 कुटुंबात प्रत्येक घरी वैयक्तिक शौचालय आहे, कुठेही कोणी उघड्यावर शौचालयाला जात नाही। एक स्मशानभूमी आहे, एक आदर्श अशी जिल्हा परिषदची शाळा आहे,
डिजिटल त्या शाळेला डिजिटल क्लासरूम आहेत, त्याचबरोबर डिजिटल अंगणवाडी देखील आहे. आणि या सगळ्या कामकाज करत असताना आम्ही शासनाचे जे जे काही विविध उपक्रम आहेत, वृक्ष लागवड आहेत, त्यानंतर सांडपाणी व्यवस्थापन आहे, या सगळ्या ज्या काही शासनाचे उपक्रम येतात त्या सगळ्यांचे उपक्रम आम्ही यशस्वीपणे राबवण्याचा प्रयत्न करतो. आणि याची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली त्याबद्दल आम्हाला आनंद आहे. तसेच माझ्या या गावाचं कामकाज करत असताना आम्ही प्रत्येक गावाच्या विविध जे काही मोक्याचे ठिकाणी तिथे CCTV कॅमेरे लावलेले आहेत. त्याच्यानंतर गावात जे काही आमचे 243 कुटुंब आहे, प्रत्येक घरी आम्ही वैयक्तिक प्रत्येक कुटुंबाला 2 स्वच्छतेचे ओला कचरा सुका कचऱ्यासाठी डस्टबिन दिलेले आहेत. आमच्या गावाची आर्थिक परिस्थिती नसताना देखील आम्ही गावासाठी स्वतंत्र घंटागाडी खरेदी करून आम्ही कचऱ्याचं सेग्रेशन करून प्रत्येक घरातून येणारा कचऱ्याचा आम्ही विल्हेवाट लावण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलामुलींसाठी स्वतंत्र शौचालय आहेत, स्वतंत्र मुतारी आहे. त्याचबरोबर त्या मुलांसाठी स्वतंत्र खेळाचे मैदान देखील आहे. आणि त्यांना आपण या कामकाज करत असताना या जिल्हा परिषद शाळेने खेळाच्या विविध उपक्रमांमध्ये विविध प्रावीण्य देखील मिळवलेले आहे. त्याचबरोबर आमच्या गावामध्ये कुठेही तुम्हाला उघड्यावरती पाणी दिसणार नाही. खरं पाहिलं तर आम्ही अगदी नदी किनारी, गोदावरीच्या नदी किनारी पहिलं वसलेलं गाव आहे. आणि संपूर्ण गावामध्ये आम्ही लिस्ट पीटच्या व्यवस्थापनेने उघड्यावरील जेवढे काही पाणी आहे ते आम्ही जमिनीत जिरवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर आमच्या गावात विविध ठिकाणी सार्वजनिक सभामंडप देखील आहे. या सभामंडपची पूर्णपणे व्यवस्था ग्रामपंचायत घेऊन कसं त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन कसं करता येईल हे देखील आहे. तरुण मुलांसाठी व्यसनाला अधीन न होता त्यांच्यासाठी आम्ही स्वतंत्र व्यायामशाळा आहे. त्या व्यायामशाळेमध्ये त्यांच्या आधुनिक साहित्याची देखील आम्ही तिथे उपाययोजना केलेली आहे. हळूहळू आम्ही आमच्या गावाला एक स्वच्छ अशी सुंदर अशी ग्रंथालयाची देखील आम्ही व्यवस्था करणार आहे. अद्याप आम्ही सध्या मुलांना जिल्हा परिषदची शाळा आहे त्या शाळेमध्येच एका छोट्या रूममध्ये त्यांना स्पर्धा परीक्षेचं साहित्य ठेवून त्यांना वाचण्यासाठी देत आहे. अशा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही या गावात राबवले आहेत. आणि याची दखल जिल्हा परिषदेने घेऊन आमच्या महादेवपूरचे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून मला सन 2024-25 या वर्षाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर केला, त्याबद्दल मी आभार मानतो. नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे की तुम्ही गावचा एवढा संपूर्णपणे विकास केला आहे, अनेक योजनांवर भर दिला आहे आणि छोट्या मोठ्या कामकाजांवर भर देऊनच तुम्हाला उद्या हा पुरस्कार जाहीर होणार आहे. आणि तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे मी तुमचे धन्यवाद करते. मी अंबिका ज्ञानेश्वर पोटिंदे, लोकनियुक्त सरपंच महादेवपूर. आमचे ग्रामपंचायत अधिकारी रंगनाथ मोरे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल मी प्रथम त्यांचे अभिनंदन करते, तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. नमस्कार, जय महाराष्ट्र. आमचं गाव महादेवपूर हे नाशिक पासून 7-8 किलोमीटर अंतरावर आहे. छोटं आणि सुंदर गाव आहे. ते छोटं आणि सुंदर गाव बनवण्यासाठी आमचे ग्रामपंचायत बॉडी, सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक मोरे भाऊ यांनी खूप मोलाचा वाटा उचलला आहे. आणि आमचं गाव हे पूर्ण हागणदारी मुक्त आहे. स्वच्छ आणि सुंदर गाव आहे. घंटा गाडी जी नगरपालिकेत सुविधा आहे ती पूर्ण आमच्या गावात ग्रामीण भागात पण दिली जाते. त्याच्यासाठी आमच्या गावाला आमच्या ग्रामसेवक भाऊंना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाला. त्याबद्दल आमच्या ग्रामस्थांच्या वतीने हा सन्मान गावासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.